मोठे आहे, एकदम फ्रेश आहे, पांढऱ्या पाणीचे आहे. अगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरलीस कौरी. गोवामध्ये आलो आहेत आणि फिश मार्केटला आलो आहे असं कधी होणारच नाही. तर आम्ही आता आलो आहेत म्हापसामध्ये. फिश मार्केट आहे माझ्या मागे. आता आपण मुंबईचे तर फिश मार्केट बघितलेत, आता म्हापसामध्ये काय काय फिश आहे ते आपण बघूया. इकडे आत्ता वाजले सकाळचे 9 आणि हे मार्केट सकाळ सुरू होतं ते 12 वाजेपर्यंत असतं दुपारी. तर आतमध्ये कोणती कोणती मच्छी आणि काय रेट आहेत ते आपण बघूया आता आतमध्ये जाऊ. इकडे मच्छी मार्केटबरोबर इकडे सर्व भाज्यांचं पण मार्केट आहे इकडे समोरच. इकडे गोवन कोकम वगैरे असं मिळतात. भाजी मार्केट पण बघूया, त्याच्या पहिला पण फिश मार्केट बघूया. आलो आहे दादा इकडे फिश मार्केटमध्ये आणि मी दाखवतो इकडे कोणती कोणती मच्छी आहे. किती गर्दी आहे बघा इकडे. बघा तू इकडे कोणती कोणती मच्छी बघा. इकडे कोलंबी कशी आहे? 500 रुपये किलो. मोटी कोलंबी है. हलवा ना 500 रुपया किलो. 500 रुपये किलो. कितना बैठता है इसमें? 4 पीस बैठता है. 500 रुपये का हलवा है, 4 पीस बैठता है. और ये कौन सा है फिश? इसको क्या बोलते हैं? कापी. तो कैसा है वो फिर? 200 रुपये से 8 कापी. और ये लेपो 200 रुपये आटा, 400 रुपये किलो. लेपो 400 रुपये किलो. इकडे लेपो फिश पण फेमस आहे. आज फ्रेश आपल्याजवळ पापलेट आला आहे. किलोमध्ये 2-3 साईज आहे आणि हा 1,500 रुपये किलो आहे. किती बसतात? किलोमध्ये 2 या 3 बसेल. मोठे आहे, एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे, पांढऱ्या पाणीचे आहे आणि सुरमई पण आहे आपल्याजवळ, एकदम फ्रेश आहे. आज 1000 रुपये किलो आहे. हां आणि मोठी प्रॉन्स ते मोठी प्रॉन्स आहे, किलोमध्ये 25 काउंट आहे, 600 रुपये किलो आहे. मग त्याच्यामध्ये बारीक पाहिजे तर बारीक पण आहे. ती कशी किलो आहे? ती 350 रुपये किलो आहे. ती 50-60 येईल किलोमध्ये. ती 50-60 येईल. माणके आहे कालामारी 400 रुपये किलो आहे. एकदम फ्रेश मासा. हो हो हो. आणि व्हाईट स्नॅपर आहे आपल्याला जवळ, जिताडा. आम्ही कोकणीमध्ये चोणाक म्हणतो याला आणि ते माई म्हणते त्याला. मस्त असते मासे ते. फिश फिंगरला पण जास्त यूज होतो तो. हां जिताडा 750 रुपये किलो आहे. 750 रुपये किलो आहे. आणि बांगडा आहे मोठा बघा. आजचा बांगडा एकदम फ्रेश आला आहे, एकदम मोठा बांगडा आला बघ. किलोमध्ये 4-5 येते. कसं आहे ते? 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. हां 300 रुपये किलो. हे लेप म्हणते याला, लेपो. लेप ते 300 रुपये किलो आहे. हां आज हा 3 किलो असेल. 3 आणि मोठे आहे ना आपल्याजवळ. ते दाखव रे, एक दाखव इकडे. ते एकदम लोकल माला. असं फिरो. 8 किलोचा असेल तो. 8 किलोचा असेल. 1000 रुपये. हो 1000. एकच रेट आहे. घ्यायचं असेल तर म्हापसा मार्केट आपलं संतोष सी फूड म्हणून आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7498417029. तर इकडे तुम्हाला घ्यायचं असेल तर ह्यांच्याकडे येऊ शकतात. इकडे एकदम फ्रेश फिश मिळेल आणि सकाळचे. आणि इकडे तुम्हाला अजून दाखवतो मी खूप सारे. बघ इकडे कोलंबी किती दिसते बघा. साईज बघा कसली मोठी कोलंबीची साईज आहे. आणि इकडे सुरमई आहे. सुरमई पण खूप जाते आहे. बघ इकडे माकल्या आहेत, माकल्या. स्क्विड्स आपण काल खाल्ले ना स्क्विड्स, ते स्क्विड्स आहेत. हे कैसे दिया? स्क्विड कशी रे? स्क्विड कसे दिले? हां फ्रेश. कितना कैसा पैसे कसे रे? 500 किलो 400 होते. 80 रुपये. 500 रुपये किलो आहेत. आणि बांगडे? 400. बांगडे 400 रुपये किलो आहे.
बांगड्यांची साईज बघा किती मोठे आहे. हे बघा साईज बघा किती मोठे आहे. सुरमई 1000 रुपये किलो. 950 होतील सुरमई 1 किलोचे. ये कौन सा फिश है? तारले. कैसे हो? 100 रुपये. 100 रुपयाचे वाटा आहे तारले. पण बघूया पुढे काय काय. इकडे पॉपलेट वगैरे तर दिसत नाही. तर बघूया इकडे किती मोठे मोठे फिश आहेत बघा इकडे. इकडे बघा खेकडे आहेत. खेकडा कैसा है? 1200 रुपये का ये सब. 2 2 4 5 6 खेकडे आहेत 1200 रुपये. इकडे खूप सारी मच्छी आले. हे बघा इकडे या साईडला कटिंग होते मच्छीचे आणि तुम्ही इकडून मच्छी घेऊ शकतात. इकडून समोरून मच्छी घ्यायची आणि इकडे साईडलाच कटिंग करून घ्यायचं. इकडे खापरे पॉपलेट आहेत. पॉपलेट कसे आहेत? पापलेट किती? 1500 रुपये किलो. किती बसतात जोडी का? जोडी 1500 रुपये जोडी आहे. खापरे पॉपलेट आहेत ना? वाईट. आणि हे कोणतं आहे? ते चोणाक सीबास जिताडा. म्हणते सीबास. हे बघा तर इकडे गोव्यामध्ये चोनक थाली खाल्ली ना तर चोनक इकडचा फेमस आहे इकडे फिश. त्याला जिताडा पण म्हणतात. काय रेट आहे त्याचे 750 रुपीज किलो. 750 रुपीज किलो. फिश मार्केट कधी चालू असतं? चालू सकाळी 5 वाजता चालू असतं. सकाळी 5 वाजेपासून 8 वाजेपर्यंत. रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं. आणि मुशी आहे ना? शार्क आहे, मोरी आहे. अच्छा मोरी मासा. 600 रुपये किलो. 600 रुपये किलोनी मोरी मासा आहे. हे तुकडे कसले कापले? चोणाकाचे ते स्लायसेस कापून ठेवले. अच्छा चोनकचे स्लाइस ते कसे आहेत? स्लायसेस कापून ठेवले 500 वाटा. 500 रुपये वाटा आहे. चोनकचे स्लायसेस कापलेत. तुम्हाला कधी पण यायचं असेल तर यांच्याकडून घेऊ शकतात. ही पण सुरमई ना? सुरमई. ही तर मोठी सुरमई आहे. फ्रेश आहे, मोठी. किती किलोची असेल ही? 1200 रुपये किलो. पण ही मोठीवाली किती किलोची असेल? मोठी आपला मोठी 8 किलो. 7.5 किलो आहे. 7.5 किलोची सुरमई आहे इकडे. बापरे किती मोठे आहेत. सर्व फ्रेश मच्छी आहेत. आणि इकडे बघा आपण इकडे तिसऱ्या खातो ना. गोव्यामध्ये तिसऱ्या म्हणतात, आपल्याकडे शिंपल्या म्हणतात. तर हे बघा इकडे आपल्याला मिळतात असे सोडून ठेवले तिकडे. कसा आहे वाटा? कितीचा आहे? कितीचा वाटा आहे? 100 का? 100चा वाटा आहे इकडे. बघा इकडे शिंपल्या खूप आहेत इकडे. 100चा वाटा आहे सर्व. कसा वाटा हा? किती? 100 रुपये. 100 रुपये वाटा आहे. फिरायला आलं आहे. 100 रुपये वाटा आहे. तर इकडे असं फिश मार्केट आहे. इकडे खूप मोठं आहे. त्या साईडला पण आहे आणि या साईडला पण फिश मार्केट आहे. आणि इकडे सर्व सेमच फिश दिसते. जास्त करून बांगडे वगैरेच आहेत. कोलंबी आहे, बांगडे आहेत. तुम्हाला तिकडे पण त्या साईडला पण दाखवतो. किती सारी मच्छी आहे बघा इकडे. खूप सारी मच्छी आहे. सेमच आहे. आता तुम्हाला जास्त दाखवत नाही कारण की सर्वीकडे रेट सेमच आहे. आणि अशी वेगळी काही मच्छी नाही. फक्त आत्ता पण बघितलं तिकडे पॉपलेट एकदम फ्रेश होते. 1500 रुपये किलो पण मोठे होते ते. तर इकडे सर्वीकडे सेम मच्छी आहे. तुम्हाला दाखवतो. हे काय पाण्यात येते? काय ते? कालवा 200 रुपये. कालवा आहे 200 रुपये. ही काय नाव आहे सर? तांबोशी. किती? 200 रुपयाचा वाटा. 200 रुपयाचे 5 पीस. तांबोशी 200 रुपयाचे 5 पीस आहे तिकडे. आणि इकडे बघा हे किती मोठं आहे. कोणचं आहे? अच्छा 500 रुपये का पुरा वाटा. हे मोठे शिंपले आहेत. आपल्याकडे नाही मिळत. इकडे गोवामध्येच मिळतात. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणती फिश आहे ती. मला पण नक्की नाव नाही माहिती त्याचं. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे बघा इकडे बाहेर निघालो आपण. हे बघा इकडे पण खूप सारे बांगडा आहे का? पेडी आहे, वो बांगडा आहे. हे कोणसा? पेडी. कैसा वाटा है? 200 किलो. 200 रुपये किलो पेडी मासे आहे तिकडे. इकडे जास्त करून प्रॉन्स, माकल्या हेच आहेत. पॉपलेट वगैरे जास्त दिसणार नाही. बोंबील वगैरे तर नाहीच इकडे. जसं आपल्या मुंबईमध्ये मिळतात तसं नाहीच आहेत.
तर इकडे बघा, इकडे पण छोटे पॉपलेट आहे. पॉपलेट कैसा दिया? 1200 रुपये किलो. कितना बैठता है किलो में? 500 बैठता है. 1200 रुपये किलो आहे. 5-6 बसतात पीस. इकडे तर खूप सारे बघा. इकडे छोटी कोलंबी पण आहे. ही खाडीची आहे का? कशी? हां 100 रुपीज. खाडीची कोलंबी 100 रुपीज आहे. आणि सोलून पण ठेवलं इकडे. ती पण 100. साफ केलेली पण 100 रुपीज आहे. खाडीची कोलंबी. इकडे हे कोणता मासा आहे? काळुंद्रे. कसा आहे तो वाटा? 500 रुपयाला सर्व. 2, 2, 4, 5, 6, 7, 8. काळुंद्री 500 रुपयाला सर्व. तर इकडे अशा प्रकारचे मासे आहेत. हे वेगवेगळे आहेत. अरे हे तर वेगळंच दिसतोय काहीतरी पॉपलेट. हा कोणता मासा आहे? ह्याला काय म्हणतात? 300 रुपयाचा सर्व वाटा. तर त्या माशाचं नाव नाही माहिती कोणतं आहे. 300 रुपये वाटा आहे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. वेगळाच होता. फर्स्ट टाईम बघितला मी. असा इकडचा हा मार्केट आहे. इकडे घरगुती हे पण मिळतं आहे मच्छी मार्केटमध्ये. चिवडा, लाडू, फरसाण. आता मी तिकडे जाऊन आलो. इकडे पण सेमच मार्केट आहे. सेमच फिश आहे. तर या साईडला मी जात नाही आता की सेमच आहे सर्व. करली 200 रुपयाचे 2. करली दाताळ. इकडे दाता म्हणतात. 200 रुपयाचे 2 पीस. तसं मुंबईसारखाच रेट आहे. सेमच आहे मला तरी वाटतं. फक्त इकडे फ्रेश फिश दिसते मला. म्हणजे बर्फातली तर नाहीच आहे इकडे. सर्व फ्रेश फिश येते इकडे. हे बघा, हे व्हाईट खेकडे आहेत. 300 रुपये के-जी. आणि माकल्या बघा किती फ्रेश आहेत. आपल्याकडे एवढ्या फ्रेश माकल्या नसतात. तुटलेल्या वगैरे असतात. हे बघा इकडे अख्ख्याच्या अख्ख्या माकल्या आहेत. एकदम फ्रेश. असा होता इकडचा गोव्याचा फिश मार्केट. तुम्हाला कसा वाटला फिश मार्केट कमेंटमध्ये सांगा मला. मी मुंबईच्या फिश मार्केटचा व्हिडिओ बनवला. तो पण तुम्ही बघितला नसेल तर वरती मी लिंक टाकतो, त्याच्यावर बघा.